थेट जाऊया, वडेट्टीवार बोलताय। सर्व पक्षाची आपर होती, सर्वांनी त्यांना फोन केलेत, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी आपर दिली, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितलं, मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही। तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार। ही अशी मंडळी जर असेल तर 2029 या परिस्थितीतून मात करायसाठी आपल्याला 29 हे आपलं असेल, ह्या पूर्ण विश्वासाने मी सांगतोय। इथे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक आमचे निवडून आले। आम्ही कुठलीही मदत न करता स्वबळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आणि काँग्रेसच्या विचारावर आपण विश्वास ठेवून ही निवडणूक लढली। मला वाटतं आजचा हा निकाल जो आलेला आहे नगर परिषदेमध्ये, हा निर्विवाद आलेला जो हा विजय आहे, मिळालेला विजय जो आहे आपल्याला, हा निर्विवादपणे काँग्रेसचा या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे, हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो। आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसतंय। अरे हम तो लढने वाले लोग हैं, तुम्ही रोज बघताय, डरने वाले नहीं। आणि तुम्हालाही सांगतो, डरो मत, बिलकुल बिनधास्तपणे काम करा। आणि आहोच आम्ही तुमच्या सोबत, आपण काळजी करायचं नाही। आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, काम करताना अडचणी येत असतील, कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आलेत, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात, पूर्ण ताकदवर आहात, म्हणून तुम्ही या परिस्थितीत निवडून आलात। त्यामुळे तुम्ही कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाहीत, हा विश्वास आम्हाला आहे। आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत इथपर्यंत आलोत, उद्याही लढायचं आहे। आणि विकासाच्या दृष्टीनं शहराच्या तुम्ही जर मनात आणलं तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील, त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल। तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे, ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहेत, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहेत, हे फार अति होत चाललेलं आहे। आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू। आणि तुम्ही अजिबात घाबरू नका, ये डराते हैं बाकी कुछ नहीं करते। त्याचं उदाहरण म्हणजे आमचा हेमंत ओगले आमदार आणि आमचा नगराध्यक्ष आहे, उभं राहून जरा
सांगा काय संकट आलं होतं आणि कशा परिस्थितीत निवडून आलाय. तिकडे उलट नमस्कार का यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या 2 दिवस पूर्वी. जिल्हाध्यक्षांचा आमचे त्यांना मारहाण झाली नगर जिल्ह्यात. सचिन भाऊला गाडीत कोंबून नेलं आणि यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला. अरे ठीक है, आज दिन तुम्हारा है, मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है, वो भी हम निकालेंगे. ही पद्धत आहे राजकारणाची. हा नालायकपणा आहे, ही गुंडगिरी दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची. काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अरेस्ट करून आणि नेतात कुठे तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाजात नेतात, अरेस्ट झालेल्या माणसाला नेतात. ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, कशा पद्धतीचं आहे राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारून होते. ते झाल्याबरोबर घटना झाल्याबरोबर प्रांताध्यक्षाने आम्ही प्रांताध्यक्ष धावून गेले आणि सांगितलं काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे, धीर सोडायचं नाही म्हणून सांगितलं. मौका सभी को मिलता है, आज तुम्हारा है कल हमारा भी होगा. सूरज उगता भी है, सूरज डूबता भी है, ध्यान में रखो. कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही, कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही. हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं, हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पाहिले तुम्ही राहुल गांधीजीवर, सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली. राहुल गांधींना सोनियाजींना आपल्या नेत्यांना 10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं. इतके खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही, या ईडीला अधिकार नाही, ही केस चुकीची लावल्या गेली म्हणून स्पष्टपणे निकाल दिला. आणि या ईडी लावणाऱ्यांना केंद्र सरकारला एक प्रचंड चपराक मिळाली. असे खोटे गुन्हे आपल्या नेत्यावर लावले जातात, सर्वोच्च नेत्यावर. त्यामुळे तुम्ही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. ही रिव्हेंजफुल जे काही राजकारण चाललेलं आहे, रिव्हेंज पॉलिटिक्स चाललं आहे, हे फार घातक चाललेलं आहे. पण ठीक आहे, आज कराल तुम्ही, उद्या आम्ही तुमच्या उद्याचा दिवस तुमचा आपला असेल, त्यावेळेस आपण याचा हिशोब चुकता करू. एवढं या ठिकाणी सांगतो. सर्व नवनियुक्त आमच्या सर्व 41ही नगराध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. तुम डरो मत, हम तुम्हारे साथ हैं और रहेंगे, हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, राम राम, नमस्कार. धन्यवाद विजू भाऊ. सगळ्या महाराष्ट्राने हे दृश्य पाहिलं. हे दृश्य एका व्यक्तीचं नाही, हे दृश्य त्या विचाराचं आहे ज्या विचारासाठी या महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते, ज्या देशाचा संविधानाचा लोकशाहीचा विचार, धर्मनिरपेक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.